पुढची ही कुळदेवी कुणी या ठिकाणी माहिती केली, संत महात्म्यांनी माहिती केली महाराज. ती कुळातली कुळदेवी आपल्याला माहित नव्हती. आपल्या ठिकाणी अवश्य पडलं होतं, पांढरून पडलं होतं आणि आपल्या ठिकाणी आपला देवीमध्ये अंधकार होता. तो अंधकार या ठिकाणी तुमचा आमच्या ठिकाणी बाहेर काढा आणि प्रकाश पेट देवी तुम्हाला दाखवायचं काम कोणी केलं असेल ते म्हणजे संत महात्मे. ते म्हणजे संत महात्मे कोणते, ते म्हणजे माझे नाथबाबा विठाला. गोंधळाई व जगदंबे, गोंधळाई व जगदंबे, गोंधळाई व जगदंबे. याच्या मातामध्ये म्हटलं पाहिजे महाराज. देवीच्या नावाने पवळे गायले पाहिजे आणि कोणी या ठिकाणी भक्तिगीत गायले पाहिजे. जस समर्पक आहे ज्या ठिकाणी तुमच्या आमच्यामध्ये ऐकण्यामध्ये आहे. काय काय भाव असतो बघा त्या देवीच्या गाण्यामध्ये, काय काय भाव असतो महाराज. सुंदर भाव असतो त्या देवीच्या गाण्यामध्ये. आणि अगदी एक भक्त म्हणतो, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षेची सावली, भक्ताला भी तू धरी, दिनला भी तू धरी, भक्ताला भी तू धरी, दिनला भी तू धरी, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षेची सावली. असं नामचिंतन केलं तर बघा या मंदिरामध्ये तुम्हाला इच्छा घडली. ऐका मी काय सांगतो, या वेळेस सांगतो, तुम्ही जर यथार्थ देवीचं नामचिंतन केलं, यथार्थ देवीचा जोगवा घेतला, यथार्थ आपण पहिलीची शेवट बोध पहिलीची शेवट आपण घरामध्ये केली तर तुम्हाला घर सोडून मंदिरामध्ये यायची गरज नाही. मंदिरातील देवी तुमच्या घरी येईल महाराज, घरी येईल महाराज. सर्व तुम्ही करून आणि सर्व सहकार्यांनी आम्ही पान प्रश्न कमी करतात. पुन्हा परची पाकळी सर्व ठिकाणी परिश्रमातून आपल्या ठिकाणी सर्वांच्या कन्मंदनातून हे मंदिर या ठिकाणी उभारलं आणि आपली भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये या मंदिराच्या ठिकाणी कलश मंदिराच्या ठिकाणी प्राण प्रशिक्षण आम्ही उत्साहामध्ये आनंदामध्ये होते. एवढा आनंद वाटतो बघा. कार्यक्रमात दिसतो लागला असा कार्यक्रम आहे. अगदी मला वाटलं रोडला कार्यक्रम कसा करायचा, रोडला कीर्तन कसं करायचं, पब्लिक बसल का, पण इथं सगळं शांत वातावरण झालं. असं वाटतं फोटो काढून घ्यावा आणि पेपरला टाकावं होतं. आपल्या या नगराचा कार्यक्रम, आपल्या या बिडमचा कार्यक्रम, इथे ठिकाणी सुंदर तुम्ही कार्यक्रम करताय. दृष्ट लागण्याचा कार्यक्रम आहे. असा तुमचा कार्यक्रम चंद्र आणि सूर्य आहे का तोपर्यंत चालू राहा अशा ठिकाणी प्रार्थना करतो. आणि बघा व्यास वैशिष्ट्य सुख गोंधळी नाचताते सोहमवेळी द्वैत भाव विसरून निवळी फिरती आंबे तुझे गोंधळी हो. साधकाने प्रश्न केला महाराज या गोंधळ्यामध्ये काही काही गोंधळी असेल महाराज. मुखातून असतो, मुखातून गोंधळी. आता आमच्यामध्ये मुखातून असतो ऐका ना. आता इथं आम्ही सप्ताह आलो बघ तुमच्या गावामध्ये. इथं आमचे सदाशिव महाराज यांच्या हस्ते भरपूर कार्यक्रम आहेत. होते आज आहेत आणि उद्या पण होणार आहेत. त्यांच्या हस्ते कार्यक्रम असायचा आम्ही गायला असतो तुम्हाला 8 ऑगस्ट तुमच्या या बिडमध्ये आम्ही भरपूर कार्यक्रम केले महाराज. कार्यक्रम करत असताना निवेदन करायचं कुणी करायचं सदाशिव महाराजांनी बाबा. मग आमच्या सर्वांमध्ये मुकुटमणी कोण होतं, सदाशिव महाराजांचं. पाकिट कमी झालं का आम्ही त्यांना बोलायचं, पाकिट जास्त झालं का ते आमच्याकडून घ्यायची. घेतो पण आम्हाला द्यायची नाही घेते पण आम्हाला ते द्यायची. मी मुकदम ते होते बघा. आमच्यामध्ये काय मुकदम असतात बऱ्याचशाही काय टोळी मुकदम असतो. टोळी मुकदम काय करतो, कार्यक्रम पैसे घेऊन येतो, लाखो रुपये घेऊन येतो बघा. आणि तो नाना काय करतो, टोळी मुकदम पैशाला वाटतो. तो पुन्हा 2 लाख, पुन्हा 3 लाख, पुन्हा 4 लाख. आणि पैशाला विचारला हे तुम्ही कुणाची उचल घेतली, काय नावायचं स्वयं महाराज. तुम्ही उचल कुणाची घेतली, स्वयं महाराजाची. आता हे पुन्हा 3 लाख रुपये दिले असतात महाराज. ती बघा उचल घेताना ती एकाच उचल घेत नाही. तो इथे स्वयं महाराज जे कोण द्यायची उचल, आमच्या सचिन बाबा जे कोण द्यायची उचल 2-3 लाख रुपये, आमच्या गणेश महाराज काही पैसे घेतले ती का उचल घ्यायची कारण सोबत जायचं नाही महाराज. असे काही कोणते महाराज आणि असे काही मुकदम आहेत. जसा पैशाला मुकदम लागतो तसा आम्हालाही मुकदम लागतो महाराज. आता कार्यक्रम जोडला, कार्यक्रम करायचे म्हणजे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, सचिव आहेत, सगळे आहेत ना महाराज. आमचे नाना, आमचे आंबोरे दादा, आमच्या ठिकाणी आमचे सगळे भक्तिमती माता कार्यकर्ते म्हणजे आहेत महाराज. त्या देवीची सेवा करणारे नव्हे आ एकल्याचा खेळ म्हणून मेळ जमविला. त्या माध्यमातून एकल्याचा खेळ नाही महाराज, एकल्याचा कार्यक्रम नाही. मग सर्वांना बघा ह्याच्यामध्ये कुणीतरी मुकुटमणी असतो पण हे तुम्हाला नाही कळालं. माझ्याकडे माळ आहे बघा, त्याची माळ आहे वैजयंती माळ आहे. आता वैजयंती माळ म्हणजे मुकुटमणी सांगायचं नाही. ह्याच्यामध्ये मुकुटमणी आहे. या माळीचा मुकुटमणी करून पडला का 0 किंमत येईल. तर हिला तुळशी माळ समजा, तुळशीची. याच्यात मुकुटमणी पडून गेला का, मुकुटमणी खाली गेला का त्याला 0 किंमत आहे. तसं एका साधकाने प्रश्न केला नाथ बाबा व्यास वशिष्ठ सुख गोंधळी इथपर्यंत कळालं.